Cancer Healer Center, a new beginning. ऋषिराज सावंत 2 मित्रांसह खासगी विमानानं बँकॉककडे निघाला होता। ऋषिराज सावंत तासाभरात पुणे विमानतळावर दाखल होणार। चार्टर्ड फ्लाईटसाठी 68 लाख रुपये खर्च केल्याची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील नवा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। देशमुखांची हत्या करून 6 आरोपी फरार होतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। धाराशिवच्या वाशी शहराच्या चौकातील सीसीटीव्ही समोर। मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये शिवतीर्थ निवासस्थानी तासभर खलबतं। महापालिका निवडणुकीत भाजप मनसेला सोबत घेण्याची शक्यता, तर अमित ठाकरेंना भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार केलं जाणार असल्याची चर्चा। राज ठाकरेंसोबतची भेट राजकीय नव्हती। मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंनी मला घरी येण्याचं आमंत्रण दिलं होतं, त्यानुसार मी भेट घेतली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। आपत्ती व्यवस्थापन समितीत फडणवीस आणि अजित पवारांचा समावेश। एकनाथ शिंदेंना मात्र स्थान नाही। शिंदेंवर आपत्ती ओढवल्याची विरोधकांची खोचक टीका। गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांना एकत्र केलं तर वेगळा पक्ष उभा राहील। नाशिकमधील कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा, तर वेगळ्या पक्षासाठी पंकजांना आमच्या शुभेच्छा, राऊतांची प्रतिक्रिया। आष्टीवर जास्त प्रेम करावं लागेल, पंकजा मुंडेंचा सुरेश धसांना इशारा। तर पंकजा मुंडेंनी शिट्टीवाले आणि घड्याळवाल्यांवर प्रेम करावं, भाजपच्या कार्यकर्त्यांवर प्रेम करायला मी काफी आहे। सुरेश धसांचा पंकजा मुंडेंवर पलटवार। आक्षेपार्ह विधानानंतर रणवीर अलाहाबादियानं माफी मागितली। इंडियाज गॉट लेटेंटमधील आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल मागितली माफी, तर समय रैना रणवीर अलाहाबादिया विरोधात तक्रार दाखल। मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू। उद्यापासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात। परीक्षा केंद्रावर कलम 144 लागू करण्यात येणार, तसंच गैरप्रकार करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करणार। महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांची माहिती। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। सोयाबीन खरेदीची मुदत केंद्र सरकारनं वाढवली। 24 दिवसांसाठी सोयाबीन खरेदीची मुदत वाढवली। Cancer Healer Center, a new beginning.